ब्रेकअप नंतर किंवा नातं तुटल्यावर स्वतःला जर भावनिकदृष्ट्या सावरायचं आहे, तर काय करता येईल? ग्रीफिंगचा पिरियड द्यायला पाहिजे. ते दुःख, त्या दुःखातून जाणं, रडणं, त्यातनं शिकणं, त्यातनं स्वतःला ॲक्सेप्ट करणं, स्वतः सबळ बनणं, या प्रोसेसला जवळ-जवळ 6 महिने लागतील. एवढं थांबावं लागेल. अदरवाईज तुम्ही काय करताय, पुढच्या पार्टनरला जेव्हा शोधता, तेव्हा त्याला ब्रिज म्हणून यूज करता. आणि हा ब्रिज तुमच्यासाठी कोसळायला म्हणजे ॲक्चुअली म्हणजे त्यासाठी होतं, की तुम्ही जास्त भावनिकदृष्ट्या स्वतःवर काम न केल्यामुळे तुम्ही स्वतः परत डिपेंडच राहता समोरच्या पार्टनरवरती. इमोशनली. इंटरडिपेंडन्स पाहिजे. मीही जशी डिपेंड आहे, तसा तोही माझ्यावर डिपेंड राहायला पाहिजे. दॅट इज व्हॉट इंटरडिपेंडन्स इज. आणि दॅट वर्क्स इमोशनली इन एनी रिलेशनशिप. इंडिपेंडन्स डझंट वर्क. त्यामुळे तुझ्या प्रश्नाला मी म्हणेन, की एक 6 महिन्याचा तरी पिरियड, तर ब्रेकअप जर्नीमधनं स्वतःला आधी बघा तरी, की मी काय शिकलीये किंवा शिकलोय? काय माझ्याकडनं चुका झाल्या? काय नाही केलं मी? काय राहून गेलं माझ्याकडनं? किंवा मी माझ्यातर्फे क्लिअर होतो, मला ह्याच्यावरती काम करायचंय. बस सिंपल.